गॅसवर मोठं पातेलं ठेवून पातेल्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि गॅस चालू करून 1.5 चमचा मीठ घालायचं. पाण्याला चांगली उकळी येईपर्यंत इकडे आपण भाज्या कट करून घेऊया. कोबी असा पातळ उभा चिरून घ्यायचा. शिमला मिरची घेऊन त्यातील बिया काढून ती सुद्धा उभी पातळ कापून घ्यायची. व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा. शिमला मिरची कट करून झाल्यानंतर कांदा पण असा बारीक चिरून घ्यायचा. कांदा चिरून झाल्यानंतर सुट्टा करून घ्यायचा. सर्व भाज्या सुरुवातीलाच कट करून घ्यायच्या. आता आपल्याला गाजर कट करून घ्यायचं आहे. ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही आकारात कापू शकता. मी इथे गाजराचे तिरके पातळ उभे काप केलेले आहेत. नंतर थोड्या 4-5 मिरच्या सुद्धा अशा प्रकारे तिरक्या कट करून घ्यायच्या. अशा पद्धतीने कोबी, गाजर, कांदा आणि शिमला मिरची सर्व भाज्या कट करून झालेल्या आहेत. आता इकडे पाण्याला छान उकळी आली आहे. त्यामध्ये नूडल्स घालून घ्यायचे. पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यानंतरच नूडल्स घालायचे. नूडल्स घातल्यानंतर त्यामध्ये तेलाच्या पळीने अर्धी पळी तेल घालायचं, म्हणजे नूडल्स मोकळे होतात. हे नूडल्स आपल्याला 70 ते 80% शिजून घ्यायचे आहेत. मोठ्या गॅसवर अगदी 4 ते 5 मिनिटं नूडल्स शिजून घ्यायचे आहेत. नूडल्स शिजवत असताना चमच्याने अशा प्रकारे वरचेवर खालवर करून घ्यायचं, म्हणजे सर्व नूडल्स चांगले शिजतात. 3-4 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला नूडल्स शिजलेले आहेत की नाही हे चेक करण्यासाठी पातेल्यातील एक नूडल्स घेऊन दोन्ही हातांनी असे वळून बघायचं. सहज तुटत नाही, म्हणजे अजून नूडल्स पूर्णपणे शिजलेले नाहीत. म्हणून आणखीन 2 मिनिटं नूडल्स शिजवून घ्यायचे. 2 मिनिटांनी परत नूडल्स हातात घेऊन चेक करायचं. नूडल्स असे सहज पटकन तुटले पाहिजेत, म्हणजे आपले नूडल्स परफेक्ट शिजलेले आहेत. आता गॅस बंद करून एका भांड्यावर पुरणाची चाळणी ठेवून त्यावर हे नूडल्स घालून गाळून घ्यायचे. गॅस बंद केल्यानंतर लगेच गाळून घ्यायचे आहेत. नूडल्स गाळून घेतल्यानंतर त्याच्यावर थंड पाणी ओतायचं, म्हणजे हे नूडल्स जास्त ओव्हरकुक होणार नाहीत. म्हणून थंड पाणी टाकल्यानंतर याला थोडं खालीवर करून घ्यायचं. शिजवून घेतलेल्या नूडल्समधून पाणी पूर्ण गाळून घेतल्यानंतर अर्धा चमचा तेल सर्व नूडल्सवर घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने वर खाली करून तेल सगळीकडे लागेल असं मिक्स करून घ्यायचं. आता हे नूडल्स ताटामध्ये पसरवून घ्यायचे. अगदी मोकळे सळसळीत असे नूडल्स तयार झालेले आहेत. आता आपण नूडल्स बनवण्यासाठी लागणारे सॉस बघूया. टॅमॅटो सॉस, शेजवान चटणी, व्हिनेगर, सोया सॉस, रेड चिली सॉस, अर्धा चमचा मिर पावडर, बारीक कट केलेला लसूण, बारीक कट केलेली मिरची. सगळ्यात पहिला गॅसवर कढई ठेवून गॅस चालू करायचा आणि त्यामध्ये तेलाच्या पळीने एक पळी तेल संपूर्ण कढईच्या भागावर टाकून घ्यायचं, म्हणजे नूडल्स कढईला चिकटणार नाहीत. तेल चांगलं तापलं की लसूण घालायचा, कांदा घालायचा, मिरची घालायची. या सर्व भाज्या मोठ्या गॅसवर परतायच्या आहेत आणि भाज्या जास्तही परतायच्या नाहीत. कांदा अगदी थोडा वेळ परतून घ्यायचा. लगेच त्यामध्ये शिमला मिरची, कोबी, गाजर या सर्व भाज्या घालून घ्यायच्या. या सर्व भाज्या घातल्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिटं भाज्या परतून घ्यायच्या आणि लगेच त्यामध्ये आपण शिजवून घेतलेले नूडल्स घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये 2 चमचे रेड चिली सॉस घालायचा, 2 चमचे सोया सॉस घालायचा, 1 चमचा व्हिनेगर घालायचं, अर्धा चमचा मीठ घालायचं, 1 चमचा शेजवान चटणी घालायची आणि 1 चमचा टॅमॅटो सॉस घालायचा. हलक्या हाताने सर्व छान मिक्स करून घ्यायचं. सगळे सॉस आणि शेजवान चटणी टाकून झाल्यानंतर 1 ते 2 मिनिटं चमच्याने हलवून हे नूडल्स परतून घ्यायचं, म्हणजे आपण टाकलेले सर्व सॉस आणि शेजवान चटणी चांगलं मिक्स झालं पाहिजे. त्यासाठी 1 ते 2 मिनिटं चमच्याने हलवून नूडल्स परतून घ्यायचे. पाव चमचा मिर पावडर घालायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं.
व्हिडिओ बघून झाल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि न विसरता कमेंट करा. तयार झाला आहे मस्त टेस्टी आणि चमचमीत घरच्या घरी हक्का नूडल्स. तरी तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नूडल्स बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडतील.